एका संख्येला 5ने गुणून 8ने भागायचे होते, त्याऐवजी चुकून 8ने गुणून 5ने भाग दिला तेव्हा उत्तर 64 आले. तर आपल्याला खरं उत्तर याच ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा इथं उलटं झालेलं आहे. 5ने गुणायचं होतं, 8ने भागायचं होतं, पण इथं काय झालं चुकून की 8ने गुणलं नंतर 5ने भागितलं, उत्तर काय आलं 64 आलं. मग काय करायचं, जो 64 आहे ते 64 लिहून घ्यायचं आणि गुणिले करायचं. आता 5ने त्याने आता बघा इथं गुणायचं होतं, इथं भागलं चुकीनं. मग काय करायचं, जो 5 आहे इथं लिहायचं, बरोबर आहे. आणि छेदामध्ये राहिलं काय 8 राहिलं, मग छेदामध्ये 8 लिहायचं. आपल्याला खरी संख्या काढायची आहे म्हणून आपण असं केलेलं आहे. ठीक आहे, त्याला सॉल्व करूया. बघा 8 एक 8, 8 8 64, 8 गुणिले 5 40, म्हणजे ती संख्या झाली, बरोबर आहे. याच्यानुसार कशानुसार की चुकून 8ने गुणलं आणि 5ने भागले, याच्यानुसार ही संख्या ही आली. आपल्याला खरी संख्या काढायची आहे. मग काय करायचं, जो 40 आहे 40 सोबत काय करायचं की जो ज्या संख्येला गुणायचं होतं, कशाने गुणायचं होतं 5ने गुणायचं होतं, मग गुणिले 5 लिहायचं आणि भागायचं कशानं होतं 8ने, मग छेदामध्ये 8 लिहायचं. आता याच्यामध्ये आपल्याला खरी संख्या मिळून जाईल. 8 एक 8, 8 5 40, 5 गुणिले 5, 5 5 25, म्हणजे ती संख्या कोणती असणार 25 असणार. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी.